Hello students, I am Sucharita Gaikwad from KBH Junior College, Malegaon. In previous lecture, we studied the properties of matter and their measurement. We also studied some physical properties like mass and weight, length, volume, density and temperature. Today, we are going to study atomic and molecular masses. Students, you know about the terms atoms and molecules. 10वीच्या वर्गात तुम्ही ॲटम, मॉलिक्यूल, कंपाऊंड ह्याबद्दल शिकला आहातच. तर मला सांगा ॲटम आणि मॉलिक्यूल म्हणजे काय? तर बघा, ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द इलेमेंट and when two or more atoms combine together there is formation of molecules. म्हणजे बघा, इलेमेंटच्या सर्वात लहान भागाला आपण ॲटम म्हणतो आणि दोन किंवा अधिक ॲटम्सच्या एकत्र येऊन तयार होणाऱ्या भागाला मॉलिक्यूल म्हणतात. अगेन, when two or more molecules combine together there is formation of compound or it is also called as substance. That means molecule is the smallest particle of the compound. Now we have to study about atomic mass. Atomic mass is the mass of an atom. It is actually very small. Every element has a characteristic atomic mass. For example, mass of one hydrogen atom is 1.6736 into 10 raised to minus 24 gram. It is very small. This is very small quantity and not easy to measure. Atomic masses are expressed in AMU. म्हणजेच ॲटोमिक मासचं युनिट काय आहे? AMU म्हणजेच ॲटोमिक मास युनिट. 1 AMU is defined as a mass exactly equal to 1/12 of the mass of one carbon 12 atom. म्हणजेच 1 AMU is equal to 1/12 multiplied by mass of one carbon 12 atom. That is equal to 1/12 multiplied by 1.9926 into 10 raised to minus 23 gram. And by evaluating this value, we get 1 AMU is equal to 1.6605 multiplied by 10 raised to minus 24 gram. रिसेंटली म्हणजेच आत्ताच्या काळात AMU ऐवजी डाल्टन हे युनिट वापरतात. त्याचं सिम्बॉल आहे DA किंवा U. U मीन्स युनिफाईड मास. म्हणजेच AMU इज रिप्लेस्ड बाय युनिट DA or U. नेक्स्ट टू दिस we will study about average atomic mass. Many naturally occurring elements exist as mixture of more than one isotope. It means an element may have different isotopes. आता isotopes म्हणजे काय हे आधी आपण जाणून घेऊया. तुम्हाला माहिती आहे ॲटम कशाने बनलेला असतो? म्हणजे ॲटममध्ये काय काय असतं माहिती आहे का तुम्हाला? तर ॲटम हा प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉनने बनलेला असतो. ॲटमच्या सेंटरमध्ये जे न्यूक्लियस असतं त्यात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात, तर इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतात. प्रत्येक एलिमेंटला ॲटोमिक नंबर आणि ॲटोमिक मास म्हणजेच मास नंबर असतो. त्यांचा ॲटोमिक नंबर हा फिक्स असतो. ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरत असतात. परंतु
न्यूट्रॉनच्या संख्येवर ॲटॉमिक मास ठरत असतं. आयसोटोप्स म्हणजे काय, तर इलेमेंट्स हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मासेस आर कॉल्ड आयसोटोप्स. पुन्हा एकदा ऐका. इलेमेंट्स हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मासेस आर कॉल्ड आयसोटोप्स. म्हणजेच सारख्याच इलेमेंटच्या आयसोटोप्सला डिफरंट ॲटॉमिक मासेस असतात. आता एक्झाम्पल बघूया. कार्बन ह्या इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 6 आणि त्याचं ॲटॉमिक मासेस आहेत 12, 13 अँड 14. म्हणजेच कार्बन इलेमेंट रिप्रेझेंट करताना कार्बन 612, कार्बन 613 किंवा कार्बन 614 असं संबोधलं जातं. ह्यांनाच कार्बनचे आयसोटोप्स म्हणतात. ह्या आयसोटोप्समध्ये कार्बन ॲटम हॅविंग सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड प्रोटॉन्स विच इज 6 बट डिफरंट number of neutrons are present in them. That is, कार्बन 612मध्ये न्यूट्रॉनची संख्या 6 असते, कार्बन 613मध्ये न्यूट्रॉनची संख्या 7 असते आणि कार्बन 614मध्ये न्यूट्रॉनची संख्या 8 असते. कारण ॲटॉमिक मास म्हणजेच मास नंबर दॅट इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. आता 12, 13, 14 हा जो आकडा दिसतोय तो म्हणजे त्यांचा ॲटॉमिक मास असतो. द आयसोटोप्स हॅव डिफरंट ॲटॉमिक मासेस अँड दे एक्झिस्ट इन डिफरंट प्रपोर्शन ऑर अबंडन्स. The atomic mass of an element is the weighted average of atomic masses of its isotopes and this is called as average atomic mass. म्हणजे ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं सांगता येईल आपल्याला? द ॲटॉमिक मास ऑफ एन एलिमेंट इज द वेड ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ इट्स आयसोटोप्स. फॉर एक्झाम्पल, जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कार्बनला 3 आयसोटोप्स आहेत अँड दीज कार्बन हॅज 3 आयसोटोप्स विथ रिलेटिव्ह अबंडन्सेस अँड ॲटॉमिक मासेस ॲज शोन इन चार्ट. लुक ॲट द चार्ट. चार्टचं नीट ऑब्झर्वेशन करा बघा. कार्बन 12 आयसोटोप जे आहे त्याचं ॲटॉमिक मास आहे 12U आणि त्याचं रिलेटिव्ह अबंडन्स आहे 98.892. कार्बन 13 आयसोटोप have atomic mass 13.003 U and its relative abundance is 1.108. Carbon 14 isotope has atomic mass 14.003 U and its relative abundance is 2 × 10⁻⁻10 and therefore average atomic mass of carbon is calculated by using 12U multiplied by 98.892 divided by 100 plus 13.003U multiplied by 1.108 divided by 100 plus 14.003U into 2 × 10⁻⁻10 divided by 100. आणि याचं संपूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज इक्वल टू 12.011U. आता ही 0.011U ही जी व्हॅल्यू आहे it is very small and can be neglected and therefore on rounded off it comes to be 12U. Thus average atomic mass of carbon is considered as 12U. Similarly, average atomic masses for other elements can also be calculated. And by on rounded off, atomic mass of nitrogen is taken as 14U, that of oxygen is taken as 16U, chlorine is taken as 35.5U, that of bromine is taken as 79.9U,
and sulfur is taken as 32U. विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण पिरियॉडिक टेबलमध्ये जे इलेमेंट बघतो आणि त्यांचे जे ॲटॉमिक मासेस सांगितलेले किंवा दर्शवलेले असतात ते म्हणजे ॲक्च्युली त्यांचे ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस असतात. Now we will study about molecular mass. Molecular mass of a substance is the sum of average atomic masses of the atoms of an element which constitute the molecule. पुन्हा एकदा ऐका. Molecular mass of a substance is the sum of average atomic masses of the atoms of an element which constitute the molecule. म्हणजेच मॉलिक्यूल ज्या ॲटम्सच्या कॉम्बिनेशनने बनलेला असतो त्या ॲटम्सच्या ॲव्हरेज ॲटॉमिक मासची बेरीज म्हणजेच मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास इज ऑब्टेन्ड बाय मल्टिप्लाइंग ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ईच एलिमेंट बाय द नंबर ऑफ इट्स ॲटम्स अँड ॲडिंग देम टुगेदर. For example, the molecular mass of CO2 is calculated as, here carbon atom is only 1 and oxygen atoms are 2. Therefore, molecular mass of CO2 is equal to 1 multiplied by average atomic mass of carbon plus 2 into average atomic mass of oxygen. Average atomic mass of carbon is 12 and that of oxygen is 16. Therefore, molecular mass of CO2 is equal to 1 multiplied by 12 plus 2 multiplied by 16 and that is equal to 12 plus 32 and comes to be 44U. And therefore, molecular mass of CO2 is 44U. Another examples are calculated by using the same method. Mass of H2O is equal to 2 multiplied by average atomic mass of hydrogen plus 1 multiplied by average atomic mass of oxygen and it comes to be 2 plus 16 equal to 18U. Similarly, molecular mass of C6H5Cl comes to be 112.5 and that of H2SO4 comes to be 98U. आता आपण काही न्यूमरिकल्स म्हणजे एक्झाम्पल्स सॉल्व करूया. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे द नॅचरल आयसोटोपिक अबंडन्स ऑफ बोरॉन 10 इज 19.60% and boron 11 is 80.40%. The exact isotopic masses are 10.13 and 11.009 respectively. Calculate the average atomic mass of boron. आता ह्या न्यूमरिकलमध्ये आपल्याला बोरॉनचे दोन आयसोटोप दिसत आहेत, बोरॉन 10 अँड बोरॉन 11, ज्यांना आपण B10 आणि B11 म्हणतो. आणि त्यांच्या दोन्ही आयसोटोपचे आपल्याला एक्झॅक्ट आयसोटोपिक मासेस दिलेले आहेत. म्हणजेच आपण म्हणू शकतो की बोरॉनच्या सॅम्पलमध्ये 19.60% B10 आहे अँड 80.40% B11 आहे. And therefore, average atomic mass of boron is equal to 19.60 multiplied by 10.13 plus 80.40 multiplied by 11.009 and whole divided by 100. By evaluating all these, it comes to be 10.83U. And therefore, average atomic mass of boron is 10.83U. Next numerical is find the mass of one molecule of oxygen, that is O2, in AMU and in grams. Now in this numerical we have to find out mass of oxygen molecule in U means AMU and in gram. Molecular mass of oxygen हे आपण पहिल्यांदा
कॅल्क्युलेट करून घेऊ. दॅट इज इक्वल टू 2 multiplied by 16 because oxygen molecule has 2 atoms of oxygen. Therefore 2 multiplied by 16 is equal to 32U. It means mass of one molecule of oxygen is equal to 32U. We know that 1U is equal to 1 AMU, and that is equal to 1.6605 multiplied by 10 raised to minus 24 gram, and therefore mass of one molecule of O2, that is oxygen, is equal to 32 multiplied by 1.6605 into 10 raised to minus 24 gram. By calculating, we get mass of one molecule of O2 is equal to 53.136 into 10 raised to minus 24 gram. In this manner, you can solve other numericals also. Thank you.